बघा शोल्डर मी 5.5 घेते इथं आणि मुंडा आहे हा से आणि हा अर्धा इंच आणि 1 इंच असं काही घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि हा 6.5 आहे आणि रुंदी ही 6.5 लांबी झाली आणि रुंदी 2.5 आहे बघा. आणि बघा ही 36 साईजचं ब्लाऊज आहे ना, तर एक घडी त्याची 9 येते आणि 2 फिटिंगला घेतलं आणि इथं मी 8.5 घेते कमरेचा भाग आणि 1.5 इंच फिटिंगला घेतलं आहे कमरेला. तर हे सर्व कापून घेते मी. आणि इथून शोल्डरमधून बी 2 भाग करायचे आणि या पुढचा गळा आहे तो पण बरोबर 6.5 वरती कापायचा आहे. हा गळा एकदम बरोबर येतो आणि इथं मधोमध कापून घेते, 2 भाग करते. सिंपल ब्लाऊज कटिंग आहे, बघू शकता तुम्ही. काही जास्त हे नाही आहे, फक्त आपण माप घेताना व्यवस्थित सुरुवातपासून तर लास्टपर्यंत जर बघितलं ना तर खूपच असं काही लक्षात येतं. एकदा आणि 2दा बघा तेव्हा तुम्हाला समजमध्ये येईल. आणि बघा 9ची घडी घेतली म्हणजे 36 त्याची छाती आलेली आहे. असं काही असं ब्लाऊज आहे ते बघू शकता तुम्ही. आणि 4 टक्स ब्लाऊज आहे. मी इथं 3.5 टक्स घेण्यासाठी इथली लांबी घेते आणि आता वरून उंची घेते 4.5 घेते वरची उंची. हे बघा तुम्ही माप पण लिहून देते मी तुम्हाला. आणि इथून 2 घेते, तिरकस टक्स टाकायचा आहे हा 2 वरती. आणि हा पण बघा तुम्ही इकडचा 3रा टक्स हा पण तिरकस टाकायचा आहे. हा इथं बी 2 घ्यायचा आहे आणि इथं पण बघा तुम्ही असं काही. हा पण मुंड्याच्या साईडला 2चा टक्स घ्यायचा आहे. आता 4 टक्स ब्लाऊज बघा आपलं एकदम रेडी, म्हणजे कटिंग करून मी तुम्हाला माप लिहून दाखवलेलं आहे. हे 3.5 घेतलेलं आहे, हे 4.5 घेतलेलं आहे आणि इथून हा टक्स तिरकस घ्यायचा आहे 2, इथून पण 2 घ्यायचा आहे, इथून पण 2 घ्यायचा आहे. असं काही ब्लाऊज आपण आणि याच्यानुसारच दुसऱ्याला पण असं पलटून घ्यायचं ठोकून दिल्याने नंतर या मागच्या याला बी बघा सेम आलेलं आहे. असं करू शकता तुम्ही. आणि बघा आता बॅकपार्ट घेते मी. हा बॅकपार्ट आहे, मागचा गोल गळा आहे. खालून मी याची लांबी 4 घेते पाठची आणि रुंदी घेते 2.5. ही बघा इथून बी 2.5 घ्यायची रुंदी. इथे लिहून दाखवते मी तुम्हाला. हे बघा रुंदी 2.5 झाली ना, तसं काही सिधी लाईन ड्रॉ करायची आहे आणि इथून असा गोल आकार द्यायचा आहे त्याला. हा बघा गोल गळा झाला आणि इथून काही 1.5 इंच आपल्याला फिटिंगसाठी काही टक्ससाठी घ्यायचं आहे. हा मागचा टक्स हा 4.5 नाही तर 4 वरती घ्यायचा आहे हा टक्स. आणि बघा आता मी कापून घेते हा गळा. गोल गळा आहे बघा तुम्ही, मस्त असा बिना दोरीचा गळा आहे हा. त्या बायांना दोरी नाही आवडत लावायला. आणि बघा मस्त असा गोल गळा झालेला आहे, खूप सुंदर असा झालेला आहे. आणि आता स्लीव कटिंग करून दाखवते. याची स्लीव शॉर्ट आहे. एक वेळेस व्यवस्थित नक्की बघा, पूर्ण व्हिडिओ बघा पहिल्यापासून, स्किप न करा. आणि बघा आता शॉर्ट स्लीव आहे तर मी 4ची त्याची स्लीव तर मी इथं 5 घेते. आणि रुंदीला बघा आपल्या याच्याने घ्यायचं. मुंडा आता आपला आला होता ना हे 8 आणि त्याच्यात 2 इंच वाढवायचे. असे काही 9.5चा घेतला आहे मी. आणि इथून वरून 3 घेते, सिधी लाईन इथून यायला पाहिजे ती. आणि हे 5 आहे ना, हे 5ची स्लीव आहे तर इथं 2.5 घ्यायची. आणि बघा असं काही लाईन आपल्याला ड्रॉ करायची. आणि बघा मी आता स्लीव कापून घेते, तुम्हाला दाखवते एक वेळेस व्यवस्थित. आणि असं तिरकस करून घ्यायचं आहे 1/2 इंचसाठी. बघा स्लीव अशी डबल आहे, सिंगल करायची. बघा स्लीव अशी काही व्यवस्थित कटिंग झालेली आहे. आणि बघा पूर्ण ब्लाऊज आपलं कटिंग झालेलं आहे सुंदर असं बघू शकता तुम्ही. हे बॅक पार्ट आहे, गोलगडा केलेला आहे. 36 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे. आणि स्लीव आहे शॉर्ट, 5ची स्लीव आहे, 4ची आहे ती 5ची घेतली मी, 1 इंच वाढवला याच्यात. आणि बघा
छाती पण 9ची एक घडी घेतली. बघू शकता तुम्ही. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय.